हरिओम. मना अल्पसंकल्प तोही नसावा, सदा सत्यसंकल्प चित्ती वसावा. जनी जल्प विकल्प तोही त्यजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. 130वा श्लोक आहे मनाच्या श्लोकांमधला. आणि आतापर्यंत आपण जे सगळे श्लोक बघितले त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला लक्षात येतात. एकतर त्या सगळ्या श्लोकांच्या मध्ये असे एखाद्या कोड्यासारखे आहेत ते श्लोक सगळे. म्हणजे त्याचा वरवर दिसणारा एक अर्थ आहे आणि आतमध्ये पण एक सखोल अर्थ आहे. हरिपाठाचे अभंग पण तसेच आहेत, त्याच त्याच पद्धतीचे आहेत. पण समर्थांची भाषाशैली आणि ज्ञानेश्वर महाराजांची भाषाशैली याच्यामध्ये भिन्नता आहे. आणि दोघांचं सौंदर्याचा आस्वाद, दोन्ही भाषाशैलीचा सौंदर्याचा, भाषेचा पण आस्वाद घेणं हे एक विशेष आल्हाददायक गोष्ट असते. अर्थाचा आल्हाद ही वेगळी स्वतंत्र गोष्ट आहे, पण केवळ भाषेचा आल्हाद म्हणजे आता हा सुद्धा श्लोक जरी बघितला की याच्यामध्ये एक राईम आहे आणि एक अनुप्रास आहे. मना अल्पसंकल्प तोही नसावा, सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. जनी जल्प विकल्प तोही त्यजावा, रमाकांत एकांत काळी भजावा. अर्थ जो आहे तो फार सखोल आहे खरं तर. कारण या श्लोकामध्ये पुन्हा एकदा त्या मनाला, सांसारिक सगळ्या गोष्टींच्या मध्ये मन जे असतं त्याला हळूहळू ते परमार्थाकडे कसं वळेल तिथे तू लावून ठेव ते मन, यासाठी समर्थ प्रेरणा देतात. मना अल्पसंकल्प तोही नसावा. अल्पसंकल्प नसावा म्हणजे थोडा सुद्धा संकल्प नसावा असा त्याचा अर्थ होतो. तर मग थोडा सुद्धा संकल्प नसावा म्हणजे काय? तर उपभोगात्मक संकल्प नसावा. एखाद्या गोष्टीच्या, एखादं कर्म केल्यानंतर मला त्या कर्मापासून उपभोगात्मक गोष्टी काय काय भोगायला मिळतील यासाठी मन जे सारखं त्याच्यात अडकलेलं असतं ते उपभोगांच्या इमॅजिनेशन मध्ये, की आता मी हे असं असं केल्यानंतर मला असं छान सुख मिळेल. उपभोगात्मक म्हणजे ह्याचे रिटर्न्स मला उपभोगाच्या दृष्टीने असे असे मिळतील, ह्याच्यात तुझं मन सारखं अडकलेलं नसतं. कर्मयोगाचंच प्रिन्सिपल सांगितलंय इथे. दोन प्रिन्सिपल्स आहेत कर्मयोगाची. पहिलं म्हणजे की कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफळाची आसक्ती, या दोन गोष्टी सोडून देणे शक्य तितक्या, ॲज फार ॲज पॉसिबल. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलंय, कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफळाचा आस्वादू, या दोहीचं नाव बंधू कर्माचा गा. म्हणजे कर्माचा बंध कशामुळे पडतो माणसाला, तर मी केलं असं अहंकाराचे जे एक कम्प्लीट अटॅचमेंट असते, अशी पक्की अटॅचमेंट, की मी नसतं केलं तर हे झालंच नसतं. आजच माझ्या ऑफिसमध्ये असा एक प्रसंग घडला की मी एक डिझाईन करून दिलं आणि माझ्या जसं आपण आपलं स्वतःला ऑब्झर्व करत असतो त्यावेळेला असं लक्षात आलं की अरे एक साधं डिझाईन केल्यानंतर सुद्धा आपल्याला केवढं तरी मोठं वाटतं. खरं तर हे मी केलंय. दुसऱ्या कोणी जोपर्यंत त्याचं क्रेडिट घेत नाही तोपर्यंत आपल्याला असं म्हणायला काही हरकत नसते की मी निरहंकारीच आहे वगैरे. पण दुसऱ्याने कोणीतरी माझं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला की आपली टेंडन्सी त्याला मानवणारी नसते, आपल्याला ते सहनच होत नाही, कारण कर्तृत्वाचा मधू. स्वामी विवेकानंदांच्या बाबतीत घडलेला एक प्रसंग खूप बघण्यासारखा आहे याच्यामध्ये. त्यांना कोणीतरी एकदा येऊन म्हणलं की तुम्ही जे भाषणांच्या मध्ये बोलता किंवा पुस्तकांमध्ये लिहिता
तर ते काही काही लोक तुमचं नाव न घेता वापरतात. आणि काही काही लोक तर ते तुमची वचनं किंवा तुम्ही सांगितलेली शिकवण स्वतःची म्हणून वापरतात आणि स्वतःचे म्हणून ते बोलतात. स्वतःचं आहे असं म्हणून ते लोकांना सांगतात. मी त्याचं क्रेडिट ते लोक घेतात. हे विवेकानंदांना सांगितलं कोणीतरी. तर विवेकानंद म्हणाले की घेईनात का लोक क्रेडिट? शेवटी ती शिकवण लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही आपण एवढे उच्च पातळी की आपण केलेलं एखादं उत्कृष्ट कर्म त्याचं क्रेडिट दुसरं कोणीतरी घेतंय हे आपण इमॅजिन नाही करू शकत. ते सहन होत नाही आपल्याला. याचं कारण आपली देहबुद्धी, आपला त्या कर्मावरती असलेला, त्याच्याबद्दल आपलं असलेलं ममत्व. नैसर्गिक पण आहे ते. म्हणजे ते पूर्णपणाने लगेच ते जाणारे अशातला भाग नाही किंवा लगेच त्याचं ट्रान्झिशन होतं अशातला पण भाग नाही. किंवा भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा भगवद्गीतेत हे सांगितलं की कर्तृत्वाचा मी हे केलं याबद्दल अहंकार बाळगू नको, त्यावेळेला व्यवहार्य त्याचे जे काही तुला रिटर्न्स मिळणं व्यवहाराच्या दृष्टीने आवश्यक आहे त्याची तुला जाणीवच नसू दे असा अव्यवहार्य सल्ला भगवान श्रीकृष्ण कधीही देणार नाहीत. संपूर्ण महाभारतामध्ये त्यांच्या इतकं व्यवहार्य कोणीही वागलेलं नाही. सगळ्यात व्यवहार्य प्रॅक्टिकल कोण असेल, कुठलं कॅरेक्टर असेल महाभारतातलं तर ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्यामुळे ते असं म्हणणारच नाहीत की तू कर्म फक्त करत राहा आणि त्याच्या रिटर्न्स बद्दल तुला काहीच त्याची जाणीव नसू देत. तू वाटेल तेवढं कर्म कर आणि मग लोकांनी तुला फसवलं तरी चालेल. असं कशाला ते म्हणतील? मुख्यतः हे सगळं साधनेशी निगडीत करून सांगितलं गेलेलं आहे. की त्या कर्तृत्वाचा अहंकार, मी हे केलं या कर्तृत्वाचा अहंकार तुझ्या साधनेच्या आड येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनामध्ये तू हे गृहीत धर, मनामध्ये तू हा असा विचार कर, असं भगवान आपल्याला शिकवतायत. की मनामध्ये तू हा असा विचार कर की मला दिलेली शक्ती, बुद्धी आणि प्रेरणा हे सगळं ते ईश्वराने दिलेलं आहे. त्याच्याच कडून झालेलं हे कर्म आहे. त्यामुळे त्याच्याच कडून मिळालेल्या शक्ती, बुद्धी, प्रेरणेनं झालेलं कर्म त्यालाच समर्पित. हे स्वतः मनात म्हणायचं. सगळ्यांना सांगत बसायचं नाही की हे आता कर्म आहे ना हे ईश्वराला अर्पण. काही लोकांना सांगायची गरज नाही. आविर्भावातून सुद्धा दाखवायची काही गरज नाही. मनातल्या मनात देवाला कळतं. तो सगळीकडे असतो. त्यामुळे त्याला ते कळतं. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे. त्यामुळे त्याला सगळं कळत असतं. त्याच प्रिन्सिपलला धरून समर्थांनी इथे म्हणलंय, मना अल्पसंकल्प तोही नसावा. तर अल्पसंकल्प नसावा म्हणजे ह्या दोन गोष्टींविषयी समर्थांना बोलायचंय. समर्थ आपल्याला शिकवण देत आहेत की अल्पसंकल्प याचा अर्थ एक म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार आणि दुसरं म्हणजे कर्मफळाची आसक्ती. कर्मफळाच्या आसक्तीच्या बाबतीत सुद्धा मी हे कर्म केलं आता ह्याच्यामधनं मला रिटर्न्स काय मिळतील? तर व्यवहाराचं जे कर्म आहे की जे आपण रोज करतो, नोकरी करतो, जे काही घरातलं काम करतो, मुलाला वाढवतो, त्याचे रिटर्न्स मिळू नयेत अशी अपेक्षा ठेवणं हे पुन्हा एकदा अव्यवहार्य आहे. पण केवळ त्याच्या रिटर्न्स मधल्या उपभोगामध्ये मन सतत अडकून ठेवणं हा बंध आहे. हा कर्मफळाच्या आसक्तीचा बंध आहे. तो थोडा थोडा कमी करण्याचा प्रयत्न करणं. जे काही फळ मिळेल ते ईश्वराचा प्रसाद या भूमिकेतून मी ग्रहण करेन अशी भूमिका मनामध्ये विकसित करत राहण्याचा प्रयत्न करणे.
हा झाला व्यवहारातल्या कर्माच्या बाबतीत करायचा प्रयत्न. आणि दुसरं म्हणजे की आपण जी उपासना करतो, त्या उपासनेपासून आता मला त्या उपासनेच्या बदल्यात व्यावहारिक, ऐहिक गोष्टीमध्ये काय फळ मिळेल, असा विचार अजिबात न करणे. आज मी 3 माळा जप केला. तर आता मी महिनाभर 3 माळा जप केला, ती 3 माळा ओढल्या, तर पुढच्या महिन्यात मला प्रमोशन मिळेल का, असा विचार न करणे. माझ्या आयुष्यात काहीतरी अडचण आहे, तर आता मी जास्त उपासना केल्यामुळे ती अडचण दूर होईल का? उपासना जास्त केल्यामुळे मन शांत राहील. ती जी अडचण आहे, तर ती अडचण प्रारब्धानुसार हळूहळू रिझॉल्व्ह होईल आणि ईश्वर कृपा करेल, यात काही शंका नाही. पण त्यासाठी तू उपासना करू नकोस. मुख्यतः इथे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सकाम उपासनेवरती अतिशय खूप टीका केलेली आहे, सडकून टीका केलेली आहे. त्यामुळे उपासना करायची ती ईश्वर प्राप्तीसाठीच करायची. त्याच्यापासून ऐहिक काय फळ मिळेल यासाठी, याच्याशी ती उपासना संलग्न करून ठेवायची नाही. ही गोष्ट सुद्धा अतिशय कठीण आहे, खरं सांगायचं तर. कारण का काही अडचण आल्यानंतर सहज प्रवृत्ती माणसाची ईश्वराकडे धाव घेण्याची असते. कारण का माणसाच्या क्षमता या मर्यादित असतात. त्यामुळे त्याची सहज प्रवृत्ती ही ईश्वराच्या चरणांशी डोकं ठेवून त्याला साकडं घालणे, देव पाण्यात ठेवणे वगैरे असे प्रकार करणे, ही प्रवृत्ती आहे. नैसर्गिक जरी असली तरी सुद्धा साधना ही जी गोष्ट आहे, सद्गुरूंनी नेमून दिलेली उपासना, त्या उपासनेच्या बदल्यात ऐहिक फळ एक्सपेक्ट करू नको, असं समर्थांना म्हणायचंय. किंवा असं भगवान श्रीकृष्णांना कर्मयोगामध्ये म्हणायचंय. रामकृष्ण परमहंसांच्या आयुष्यातला एक प्रसंग आहे की त्यांचा जेव्हा शेवटचा काळ होता, देह ठेवण्याची वेळ जवळ आलेली होती, त्याला त्यांना खूप त्रास, म्हणजे त्यांना घशाचा कॅन्सर होता. तर त्यांना त्रास व्हायचा खूप त्या गोष्टीचा. आणि भक्त मंडळी जी होती, तर ती बघून त्यांना म्हणायची की भक्ताला दुःख का, असं विचारायची. तर तेव्हा रामकृष्ण म्हणाले की भक्ताला दुःख नाही, देहाला दुःख. आपण इमॅजिनच करू शकणार नाही खरं तर ही अवस्था, की भक्ताला दुःख नाही, देहाला दुःख. हे म्हणताना त्या व्यक्तीची अवस्था काय असेल? कितीतरी उंच पातळीवरनं ती व्यक्ती हे वचन, उंच पातळीला असणारीच व्यक्ती हे बोलू शकते. भक्ताला दुःख नाही, देहाला दुःख. कारण भक्त हा आत्मस्वरूपामध्ये त्याच्या आनंदामध्ये रममाण आहे. त्याला दुःख काही होण्याचा प्रश्नच येत नाही, कारण तो आनंदाच्या कोटी साठविल्या आम्हा पोटी, असं तुकाराम महाराजांनी म्हणलंय. तसं तो चिरंतन आनंदातच आहे. त्याचा आनंद बाह्य गोष्टींवर अवलंबून नाहीये. स्वतःच्या शरीराच्या अवस्थेवर पण आनंद अवलंबून नाहीये. हे आपल्याला इमॅजिन करायला खूप कठीण जातं. एवढं आपली अवस्था होईल का कधी? निश्चितपणाने होईल. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गानुसार आपण उपासना करत राहिलो, त्यांचे आशीर्वाद आहेतच पाठीशी. ती उपासना रेग्युलरली केल्यानंतर आपण त्या स्थितीपर्यंत पोहोचू, याच्यात काही शंका नाहीये. त्या मार्गावरती जाताना हे टप्पे आहेत.
की मना अल्प संकल्प तोही नसावा, मना सत्य संकल्प चित्ती वसावा. सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. कायम ही गोष्ट, ह्या गोष्टीचं चिंतन असत राहिलं पाहिजे, की मी जे काही कर्म करतोय, त्या कर्माचा माझ्या उपासनेवरती कसा परिणाम होईल. मग ते कर्म विहित कर्म असेल, तर ते प्राप्त कर्तव्य कर्म आहे. ते प्राप्त कर्तव्य कर्म ईश्वराची इच्छा या भूमिकेतून करणे. जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारून या. स्वाधिकाराचे नि नावे, जे वाटिया आले स्वभावे. स्वाधिकार म्हणजे विहित कर्म म्हणून जे काही वाट्याला आलेलं आहे, स्वाधिकाराची नि नावे, जे वाटिया आले स्वभावे, ते आचरे विधी गौरवे शृंगारून या. ते विधी गौरवाने म्हणजे त्याच्यासाठीचे सगळे प्रयत्न हे नीटपणाने करून अतिशय सुंदर पद्धतीने ते कर, असं ज्ञानेश्वरीत म्हटलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी. आता ते कर्म केल्यानंतर ते ईश्वराला समर्पित करणं, सदा सत्य संकल्प चित्ती वसावा, की हे कर्म ही ईश्वराची पूजा आहे म्हणून मी करतोय. त्याला समर्पित, ईश्वराला समर्पित माझं कर्म. त्याच्यातनं जे काही फळ मिळेल, ईश्वराचा प्रसाद, या भूमिकेतून ते कर्म, त्याचा प्रसाद ग्रहण करणे. जे जे काही उपभोग ग्रहण करायचे ते सगळे ईश्वराचा प्रसाद या भूमिकेतून ग्रहण करायचे. अशी शिकवण आपल्याला दिली गेली आहे. याचं कारण का, ते मन सतत जोडलं जावं ईश्वराशी दैनंदिन व्यवहारातून. ईश्वराशी का जोडलं जावं? भावसंशुद्धी, त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेचा स्पर्श माझ्या अंतःकरणाला होत राहायला पाहिजे वेगवेगळ्या निमित्ताने. आता जेवायच्या आधी कशाला हरिनाम घ्यायचंय? तर यासाठी घ्यायचं, याचं कारण की समोर जे अन्न वाढलेलं आहे माझ्या, ते माझ्या पोटात गेल्यानंतर अन्नाप्रमाणे वासना बनते असं म्हणतात. तर अन्नाप्रमाणे वासना बनते असं म्हणतात. ते अन्न माझ्या पोटात गेल्यानंतर त्याप्रमाणे माझ्या मनामध्ये विचार उमटतील आणि ते अन्न ग्रहण करताना माझी जी भूमिका असेल, त्या भूमिकेनुसार माझ्या मनामध्ये विचार ते अन्न पोटात गेल्यानंतरही निर्माण होणार आहेत. त्यामुळे ती भूमिका अशी असली पाहिजे की हा ईश्वराचा प्रसाद आहे. म्हणजे पवित्र अंतःकरणाने, कारण माझ्या शरीरामध्ये मी एखादी गोष्ट घालतोय, ती पवित्र अंतःकरणाने गेली पाहिजे. कारण माझी मन आणि बुद्धी हे त्या शरीराशी अतिशय संलग्न आहेत. मन आणि बुद्धी हे जर का आपल्याला शुद्ध 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 करत आपण नेतोय उपासनेच्या मार्गातून, तर त्यासाठी शरीरामध्ये आपण आपण आपल्या शरीराबरोबर जे काही करतो, त्या सगळ्या गोष्टी या शुद्ध पवित्रपणाने केल्या पाहिजेत, असं भगवद्गीतेत सुद्धा म्हणलंय. म्हणजे शौच हा जो भाग आहे भगवद्गीतेत सांगितलेला, त्यात शारीरिक शौच आणि मानसिक शौच दोन्ही सांगितलेलं आहे. शरीर पण स्वच्छ असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, आणि मन पण स्वच्छ असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या दैनंदिन व्यवहाराशी जोडून ठेवून तो सत्य संकल्प, की माझं रोजचं ध्यान चांगलं लागलं पाहिजे, हे माझं रोजचं एम असलं पाहिजे. अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित, मला किमान ती अस्तित्वाची जाणीव म्हणजे काय हे तरी किमान मला रोज आकलन झालं पाहिजे. रोज त्याचा
एक निमिष का होईना स्पर्श झाला पाहिजे. एवढंच गोल दररोजसाठीचा. त्याच्याने आयुष्य असं भरीव होतं. आणि हा संकल्प, सत्य संकल्प म्हणजे हाच संकल्प, की दररोज मी ध्यानाला बसल्यानंतर शांतपणाने स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती अवधान पूर्णपणाने केंद्रित करून राहीन. ते मला करता येऊ शकेल यासाठी माझी पात्रता आणि क्षमता डेव्हलप करणं हे पूर्ण माझं दिवसभराचं कर्मावर अवलंबून असतं. सदा सत्य संकल्प चित्ती वसावा. जनी जल्प विकल्प तोही त्यजावा. जल्प विकल्प म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींच्या बद्दल बडबड करत राहणे, लोकांच्या लोकांच्या मतांच्या गलबल्यामध्ये स्वतःचा बुद्धिभेद करून घेणे, हे करू नये. जनी जल्प विकल्प तोही त्यजावा. रमाकांत एकांत काळी भजावा. की लोकांच्या मध्ये जाऊन लोक काय बोलतायत, काय एकटा वेड्यासारखा बसून उपासना करतोय, लक्ष देऊ नये त्यांच्याकडे. याचं कारण का त्यांनी आपल्याला आपल्या सद्गुरूंनी जी साधना सांगितली, गोंदवलेकर महाराजांना जेव्हा तुकामाईंनी अनुग्रह दिला, त्याला तुकामाई असं म्हणाले होते की वसिष्ठांनी प्रभू श्रीरामांना जे दिलं ते मी आत्ता तुला देतोय. आणि तेच प्रत्येक सद्गुरूंनी आपल्या सत्शिष्याला दिलेलं आहे अनुग्रहाच्या वेळेला. म्हणजे आता असं म्हणता येईल की वसिष्ठांनी प्रभू श्रीरामांना जे दिलं, तुकामाईंनी गोंदवलेकर महाराजांना जे दिलं, समर्थांनी शिवाजी महाराजांना जे दिलं, तेच प्रत्येक सद्गुरूंनी प्रत्येक सत्शिष्याला अनुग्रहाच्या वेळेला दिलेलं आहे. इतकी मोठी गोष्ट आपल्या भाग्याने आपल्या आयुष्यात आपल्याला प्राप्त झाली आहे. हा संप्रदाय आपल्याला प्राप्त झाला. त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. नाहीतर मग ते फक्त कल्पनेच्या विश्वामध्ये राहतं. समर्थांनी म्हणले, जिथे अनुमान राहिला तेथे परमार्थ केला तो वाया गेला. अनुमान राहिला याचा अर्थ की ते सगळं कल्पनेमध्ये राहिलं, की हा मग अशी उपासना केल्यानंतर असं असं प्राप्त होतं वगैरे. असं होऊ नये यासाठी सद्गुरू आपल्याला प्रेरणा देत असतात, आशीर्वाद देत असतात. ते लक्षात ठेवून उगाचच लोकांच्या बडबडीकडे लक्ष देऊ नये. आपल्या उपासनेमध्ये आपल्याला काही शंका असेल तर सद्गुरूंच्याकडनं ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकाराम गाथा, भगवद्गीता यासारख्या प्रमाण ग्रंथांच्या मधनं त्याचं निरसन करून घ्यावं. एखाद्या साक्षात्कारी पुरुषाच्या सहवासात आपण असू तर त्याच्यासारखं दुसरं काही नाही. त्याच्याकडनं आपण आपल्या शंकेचं निरसन करून घेऊच शकतो. पण समजा सद्गुरू देहामध्ये नसतील तरी त्या ग्रंथ रूपाने, वाङ्मय रूपाने आपल्यासोबत असतात. गीता हे जाणा श्रीमूर्ती सद्गुरूंची. तसं समर्थांची वाङ्मय मूर्ती म्हणजे दासबोध, ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मय मूर्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. ते ग्रंथरूपाने आपल्यासोबत असतात. गोंदवलेकर महाराजांची वाङ्मय मूर्ती म्हणजे प्रवचने. आपण त्या दृष्टीने सिन्सिअर प्रयत्न करतोय असं जर का असेल तर आपल्याला सद्गुरू त्या बाबतीत पुढचा मार्ग दाखवतात, यात काही शंकाच नाही. आणि त्याचा अनुभव सगळ्यांना येतोच. म्हणजे त्यामुळे जनी जल्प विकल्प तोही त्यजावा. हल्ली सोशल मीडियामुळे सगळ्यांना प्लॅटफॉर्म अवेलेबल झालेला आहे, त्यामुळे सगळेजण बोलत असतात. पण सगळ्या जणांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये. समर्थांनी म्हणले, अरे गहनाहुनी गहन ते माझ्या स्वामीचे वचन, सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. काय आहे ते सद्गुरु वचन?
सोहम हंसा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सुदृढ धरावे. सोहम हंसा स्वानंद घन, अजन्मा तो तूची जाण. तूच त्या परमात्म तत्व आहेस, दुसरं कोणी नाही, अशी अतिशय समर्थ भूमिका आपलं तत्वज्ञान आपल्याला देतं. त्याबद्दल आपण कृतज्ञ तर आहोतच. इतका उच्च संप्रदाय आपल्याला लाभलेला आहे. त्यानुसार आपण आता साधना करूयात. थोडा वेळ शांत बसूया. सुरुवातीला सद्गुरूंचं स्मरण करून गुरुमध्यापाशी लक्ष ठेवणे, श्वास घेणे सोडणे, श्वास घेणे सोडणे या प्रक्रियेवरती सोहम मंत्र आणि हळूहळू विचार जसजसे जसजसे शांत होत जातात, स्वच्या अस्तित्वाची जाणीव, तिचा वेध घेण्याचा प्रयत्न करणे. हरिओम. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, त्यानंतर 10 मिनिटं ध्यान करूया. हरिओम तत्सत.